रेझिस्टन्स बँडच्या एक्सरसाइज नंतर आपल्याला कूलडाऊनमध्ये करावा लागतो तो हँड स्ट्रेच. हँड स्ट्रेच करताना आपल्याला जे उभं राहायचं आहे ते एक पाय पुढे आणि एक पाय मागे अशा पद्धतीने उभं राहायचं. पोट आत घ्यायचं, खांदे मागे घ्यायचे आणि हा जो हात आहे हा हात आपला पूर्णपणे टेकलेला असला पाहिजे. कदाचित सुरुवातीला पूर्ण 90 डिग्रीमध्ये जाणार नाही, कारण मसल्सचा जर समजा स्टिफनेस असेल तर तो जाणार नाही. तो इतका गेला तरी चालणार आहे. हा पूर्ण पंजा टेकलेला नसला तरी चालणार आहे, पण क्रिया मात्र अशा पद्धतीनेच करायची आहे. पोट आत, खांदे मागे, अशा मानसर अशा पद्धतीने आपल्याला मनातल्या मनात 1 ते 30 आकडे मोजायचे आहे. त्यानंतर हात काढताना एल्बोमधून हलका वाकवून घ्यायचा आहे आणि मगच तो काढायचा आहे. असा खटकन काढायचा नाही. बेल वाजो, फोन येऊ, काहीही असला तरी असा काढला तर मसल्सला इजा होण्याची शक्यता असते आणि म्हणून काढताना तो असा वाकवूनच काढायचा आहे. पहिल्यांदा पंजा ठेवताना हा अशा पद्धतीने आपण ठेवणार आहोत. नंतर जो पंजा ठेवणार आहोत तो उलटा. उभं राहण्याची पद्धत तीच. एक पाय पुढे, एक पाय मागे, एक पाय पुढे, एक पाय मागे ठेवल्याने मागचा बॅकबोन अगदी सरळ राहतो. खांदा मागे, पोट आत, मान सरळ. आणि हे 30 आकडे मोजेपर्यंत ठेवायचं आहे आणि हळू हात आपल्याला काढायचा आहे. असा एक्सरसाइज दोन्ही हाताने आपल्याला करायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायामाची जनरली पद्धत अशी आहे की आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो, डाव्या नाकपुडीने श्वास घेतो, इथे रोखून धरतो आणि उजव्या नाकपुडीने तो सोडतो. अशा पद्धतीने आपण करतो. परत उजव्या नाकपुडीने घेतो आणि डाव्या नाकपुडीने सोडतो. परंतु याच्यामध्ये आपली जी निगेटिव्ह शक्ती आहे किंवा आपल्या शरीरातली जी काही खराब ऊर्जा आहे ती बाहेर पडत असताना या तळव्यामध्ये जाते आणि ती परत आपल्या शरीरामध्ये परावर्तित होते. आणि म्हणून करताना, आता प्राणायाम करताना पहिल्यांदा दोन्हीही हातांचे जे बोटं आहेत हे आपल्याला घ्यायचे. हे पूर्ण बंद, म्हणजे मुठी पूर्ण बंद असल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला 27 वेळा एका नाकपुडीतून तो झाला पाहिजे आणि दुसऱ्या नाकपुडीतून तो 27 वेळा झाला पाहिजे. अशी ही आपली पद्धत आहे.